नमस्कार, कृषी कॉर्नर मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. बंगालच्या उपसागरात एक हवामानाची प्रणाली तीव्र झाली असून तिचे रूपांतर कमी दाबाच्या क्षेत्रात झाले आहे. ही प्रणाली अधिक तीव्र होऊन मोंदा नावाचे चक्रीवादळ बनण्याची दाट शक्यता आहे. याशिवाय अरबी समुद्रातही महाराष्ट्राच्या किनारपट्टीजवळ आणखी एक कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. बंगालच्या उपसागरातील हे संभाव्य चक्रीवादळ सुरुवातीला उत्तर पश्चिम दिशेने सरकेल आणि त्याचा परिणाम भारताच्या अनेक राज्यांवर दिसून येईल. यामध्ये प्रामुख्याने तामिळनाडू, आंध्र प्रदेश, ओडिशा, छत्तीसगड, महाराष्ट्राचे काही भाग, तेलंगणा, मध्य प्रदेश आणि पूर्व भारतातील राज्याचा समावेश असेल. या चक्रीवादळाच्या मार्गाबद्दल थोडी अनिश्चितता असली तरी जर ते पूर्वेकडे वळले तर पूर्व उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगालच्या गंगा नदीच्या प्रदेशात जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडू शकतो. 25 ऑक्टोबर रोजी बंगालच्या उपसागर आणि अरबी समुद्रातील या दोन्ही प्रणालींच्या एकत्रित प्रभावामुळे देशाच्या अनेक भागात पाऊस अपेक्षित आहे. ओडिशा, छत्तीसगड, संपूर्ण महाराष्ट्र म्हणजेच विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकण, गोवा यासोबतच तेलंगणा, कर्नाटक, केरळ आणि तमिळनाडू या राज्यांमध्ये अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दक्षिण उत्तर प्रदेशातील बुंदेलखंड आणि त्यालगतच्या मध्य प्रदेशातील भागात ढगाळ हवामानासह तुरळक पाऊस पडू शकतो. दरम्यान उत्तर भारतातील मैदानी प्रदेशात पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश उत्तरेकडील थंड वारे वाहू लागल्याने हवामान पूर्णपणे कोरडे आणि स्वच्छ राहील, ज्यामुळे सकाळ आणि रात्रीच्या वेळी थंडी वाढेल. धन्यवाद. अशाच नवीन अपडेट्ससाठी सबस्क्राईब करून ठेवा.